नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 15.3 सोडविणार आहोत. सोडूया मित्रांनो. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आपल्याला स्टेप वाईज किंवा पद्धतशीर उत्तर लिहिण्याला महत्त्व नाही आहे, तर कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला उत्तर कसं काढता येईल याला महत्त्व आहे. तर आता आपण पाहू, येथे कमीत कमी वेळेमध्ये उत्तर काढण्याचा प्रयत्न करू आपण. आता आकृतीमध्ये जीवा ए बीची लांबी 16 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला. ही जीवा ए बी 16 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजे ए एमचं अंतर 8 असेल आणि एम बीचं पण अंतर 8 असेल, कारण हा परपेंडिक्युलर आहे, तो जीवेला दुभागतो. त्यामुळे 16 सेंटीमीटरचे 8 आणि 8 असे 2 भाग होतील. एम डीचं अंतर आपल्याला 4 सेंटीमीटर दिलेलं आहे. एमपासून डीचं अंतर 4 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर आपल्याला ओ डी ही काय रेडियस आहे आणि आपल्याला इथे ओ वर्तुळ केंद्र दिलेलं आहे, तर वर्तुळाची त्रिज्या काढायची. ओ बी ही पण त्रिज्या आहे, बरोबर आहे, आणि ओ डी ही पण त्रिज्या आहे. समजा आपल्याला त्रिज्या काढायची, त्रिज्या एक्स कन्सिडर करू आपण. तर मग आता ओ डी त्यापैकी आपल्याला एम डी अंतर माहिती आहे, म्हणजे ओ एम अंतर किती असणार आहे, ही तर त्रिज्या आहे. ओ डी म्हणजे ओ डीचं अंतर एक्स आहे, तर एक्समधून हे 4 मायनस होतील, म्हणजे एम ओ हे डिस्टन्स किती येणार आहे, एक्स मायनस 4 येणार आहे, बरोबर आहे. आता येथे ओ एम बी हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. येथे आपण पायथागोरसचे सूत्र वापरणार आहोत. कर्णचा वर्ग म्हणजे ओ बीचा वर्ग बरोबर काय होईल, एम बीचा वर्ग आणि प्लस एम ओचा वर्ग, एम ओ वर्ग. प्रत्येकाच्या किमती टाकू आपण. ओ बी किंमत काय, एक्स स्क्वेअर. एम बी 8 आहे, 8चा वर्ग आणि प्लस एम ओ अंतर एक्स मायनस 4 आहे, म्हणजे एक्स मायनस 4 याचाही वर्ग करायचा आपल्याला. हे काय होतील, एक्स स्क्वेअर 8चा वर्ग 64 येईल आणि प्लस हे कसं सोडवायचं, ए मायनस बी ब्रॅकेटचा वर्ग. हे आपण कसं सोडवतो, एचा वर्ग मायनस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानं हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आपल्याला. तर काय होईल, एक्सचा वर्ग होईल मायनस दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट, दोन्ही पदाचा गुणाकार 4x होईल आणि त्याची दुप्पट म्हणजे 8x होईल आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग 16 होईल, बरोबर आहे. तर आता एक्सचा वर्ग बरोबर 64 आणि 16 यांची बेरीज 80 होईल आणि प्लस एक्सचा वर्ग मायनस 8x. आता हे पहा, दोन्ही साईडला सेम पद आहे, एक्स स्क्वेअर आपण कॅन्सल करू शकतो, कारण हे जर एक्स स्क्वेअर या साईडला आले तर मायनस होतील, म्हणजे कॅन्सलच होतील. म्हणजे इथे काय राहील, 0 बरोबर 80 मायनस 8x. येथे काहीच नाही, म्हणजे 0 राहिला, बरोबर आहे. तर आता आपल्याला एक्सची किंमत काढायची, तर या साईडला आणू 8x आणि या साईडला राहतील 80. एक्सची किंमत काय येईल, 80 भागिले 8 म्हणजे 8 × 80 10 सेंटीमीटर. एक्स म्हणजे काय, आपण रेडियस कन्सिडर केलेली आहे, बरोबर आहे. ओ बी ही रेडियस आहे, म्हणजे एक्सची किंमत किती आली, 10 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला चौकोनाच्या कोनांची गुणोत्तरे दिली आहेत. त्यापैकी कोणते गुणोत्तर चक्रीय चौकोनाचे आहे हे ओळखायचे आपल्याला. चक्रीय चौकोन म्हणजे काय, असा चौकोन की त्याचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात. समजा हा ए बी सी डी हा चारही शिरोबिंदू आपले वर्तुळावर असल्यामुळे हा तयार झालेला चौकोन चक्रीय चौकोन आहे. तर आपल्याला एक माहीत आहे, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, म्हणजे एच्या समोरचा कोन कोणता होईल, सी होईल आणि बीच्या समोरचा डी होईल, बरोबर आहे. एच्या लगतचा कोन बी होईल, परंतु एच्या समोरचा कोन सी होईल. म्हणजे जर हे आपण ए बी सी डी कन्सिडर केले ए सिरियल वाईज, तर काय होईल, एच्या समोरचा सी होईल, म्हणजे या दोघांचं गुणोत्तर आणि या दोघांचं गुणोत्तर काय आहे ते आपण चेक करू. दोघांची बेरीज किती येईल, 180ची येईल, बरोबर आहे. ए प्लस सी म्हणजे मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी बरोबर 180 आणि त्याप्रमाणे मेजर ऑफ अँगल बी आणि मेजर ऑफ अँगल डी 180, बरोबर आहे. आपण यामध्ये समानपडी एक्स कन्सिडर करू,
म्हणजे कॉमन मल्टिपल x, तर x आणि 3x म्हणजे काय होतील 4x बरोबर आहे. b आणि d समोरचे आहेत 2x आणि 4x म्हणजे काय होतील 6x. त्याप्रमाणे इथे काय होईल पहा, हे दोन समोरचे होतील आणि b आणि d हे दोन समोरचे होतील. 2x आणि 4x 6x होईल, 3x आणि 5x म्हणजे काय होईल 7x. त्याप्रमाणे हा a, हा b, हा c आणि d, याच्या समोरचा c आणि bच्या समोरचा d, या दोघांची आपण ॲडिशन चेक करू. 3x आणि 5x म्हणजे काय होतील 8x आणि हे 4x 6x म्हणजे 10x होईल. आपल्याला काय पाहिजे सेम पाहिजेत दोघांची ॲडिशन घेतली तर सेम आलं पाहिजे. सेम येते का नाही आहे, हे पण सेम नाहीत. 8x आणि हे 10x हे पण सेम नाहीत. येथे पाहू आपण, हा a होईल, हा b, हा c आणि हा d. तर आता 2x 5x म्हणजे 7x होतील, 4x आणि 3x म्हणजे हे पण काय होतील 7x 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 म्हणजे काय आहे समोरचे कोण हे पूरक कोण असायला पाहिजेत. त्याप्रमाणे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा ए बी व जीवा सी डी वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर आहेत. ओ केंद्र आहे, ए बी आणि सी डी ह्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर आहेत. येथे आपल्याला मेजर ऑफ अँगल ए ओ बी 80 अंश, तर येथे ए ओ बीचं माप दिलेलं आहे 80 अंश आहे ते. तर मेजर ऑफ अँगल ओ सी डी या कोणाचं माप काढायचं आपल्याला. या कोणाचं माप किती असेल, येथे आपल्याला या कोणाचं माप दिलेलं आहे. आता पहा येथे हा कोण 80 आहे म्हणजे याचा विरुद्ध कोण किती असायला पाहिजे 80 अंश बरोबर आहे. म्हणजे हा 80 आला तर हा केंद्रीय कोण असल्यामुळे हा कंस पण किती येणार आहे 80 अंशाचा येणार आहे. हा 80 असेल तर हे काय होईल एवढं अर्ध वर्तुळ कंस होईल बरोबर आहे. अर्ध वर्तुळ कंसाचे माप किती असते 180 असते. त्यापैकी हा 80चा मायनस होईल, 80चा मायनस झाला तर म्हणजे हा कंस किती येणार आहे बी डी कंस येणार आहे आपला 100चा. हा बी डी 100चा आहे. या कंसाने आंतरलिखित केलेला कोण कोणता आहे बी सी डी म्हणजेच ओ सी डी हा पण आहे बरोबर आहे. बी सी डी हा बी डी या कंसाने आंतरलिखित केलेला कोण असल्यामुळे याचे माप किती येईल या कंसाच्या निम्मे असेल. म्हणजे हा कंस 100चा येतोय तर हा कोण किती असेल 50 अंशाचा. एकतर असं काढता येईल किंवा हा कोण 80 अंश असल्यामुळे हा विरुद्ध कोण पण किती असणार आहे त्याच मापाचा असणार आहे 80 अंश बरोबर आहे. आता ही ओ सी ही काय आहे त्रिज्या आहे आणि ओ डी ही पण त्रिज्या आहे वर्तुळाची. म्हणजे ह्या त्रिकोणाच्या ह्या दोन बाजू एकरूप आहेत. म्हणजे हा कोणता त्रिकोण होईल समद्विभुज. एक कोण 80चा आहे मग समद्विभुज असल्यामुळे या कोणाचं मेजरमेंट आणि या कोणाचं मेजरमेंट इक्वल असणार आहे. म्हणजे हा जर आपण x कन्सिडर केला तर हा पण x होईल. मग ह्या त्रिकोणामध्ये तिन्ही कोणाची बेरीज किती येणार आहे 180 म्हणजे x प्लस 80 म्हणजे काय 180 बरोबर आहे. 2x प्लस 80 बरोबर 180. तर आता म्हणजे 2x बरोबर 180 मायनस 80 होतील. हे 80 या साईडला आले तर 2x बरोबर काय होईल 180मधून 80 गेले 100 राहतील. म्हणजे x इक्वल टू 100ला 2ने भागितले तर xची किंमत येईल 50. म्हणजे हा कोण किती असणार आहे आपला 50 अंशाचा असणार आहे बरोबर आहे. एकतर असंही काढता येईल किंवा असंही काढता येईल. हा कोण किती येईल 50 अंशाचा म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो ओ वर्तुळ केंद्र असून मेजर ऑफ अँगल ए ओ बी 120 अंश आहे. हा ए ओ बीचा कोन 120 अंशाचा दिलेला आहे. रेख ए सी कॉन्ग्रंट रेख डी सी, ए सी आणि डी सी या दोन बाजू एकरूप आहेत. तर आपल्याला मेजर ऑफ अँगल डी ए सी हा कोन काढायचा आहे. हा कोन किती मापाचा असेल हे आपल्याला काढायचं आहे. आता पहा या जर त्रिकोणाचा विचार केला आपण तर ह्या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत. म्हणजे हा कोणता त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण आहे बरोबर आहे. समद्विभुज त्रिकोण असेल तर एकरूप बाजूसमोरील कोन एकरूप असतात. म्हणजे या कोणाचं माप आणि या कोणाचं माप सेम असणार आहे. समजा आपण x कन्सिडर करू तरी हा पण xचा होईल बरोबर आहे. आता हा कोन जर माहीत झाला आपल्याला तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. यावरून आपल्याला हे कोन काढता येतील. हा कोन कसा माहीत होईल डी ए सी हा कोन माहीत होण्यासाठी हा येथे आपल्याला 120चा कोन दिलेला आहे. पहा
हा 120चा कोन आहे. याचा अर्थ काय? हा केंद्रीय कोन आहे. हा केंद्रीय कोन असल्यामुळे या केंद्रीय कोनाने आंतरखंडित केलेला कंस पण त्याच मापाचा असेल. म्हणजे हा कंस कितीचा आहे? 120 अंशाचा आहे. बरोबर आहे. आता या AB या कंसाने आंतरलिखित केलेला कोन कोणता आहे पहा? हा केंद्रीय कोन आहे. आंतरलिखित केलेला कोन कोणता आहे? हा कोन आहे पहा. म्हणजे ACB हा आंतरलिखित केलेला कोन आहे. ACB या कोनाचे माप किती असणार आहे? कंसाने आंतरलिखित केलेल्या कोनाचे माप या कंसापेक्षा निम्मे असते. म्हणजे हा किती असणार आहे? 60 अंशाचा. बरोबर आहे. हे 120 आहे तर हा 60 आहे. परंतु केंद्रीय कोन एकरूप असतात. आंतरलिखित केलेला कोन अर्धा होतो. म्हणजे हा 60चा होईल. बरोबर आहे. आता हे दोन कोन रेषीय जोडीतील कोन झालेले आहेत पहा. हा एक कोन आणि हा एक कोन. हे दोन्ही कोन रेषीय जोडीतील आहे. दोघांची बेरीज 180 असते. त्यापैकी हा कोन किती आहे? 60 अंशाचा. म्हणजे हा कोन किती येणार आहे? 180 मधून 60 गेले, हा 120चा येईल. बरोबर आहे. आता आपल्याला हा कोन काढायचा आहे, किती मापाचा आहे. त्यासाठी त्रिकोणामध्ये दोन कोन x आहेत आणि एक 120 आहे. तिघांची बेरीज किती येईल? 180. म्हणजे x प्लस 120 बरोबर 180. या त्रिकोण DAC मध्ये हे दोन कोन आणि हा 120चा कोन यांची बेरीज 180. तर आता काय होईल पहा? 2x प्लस 120 बरोबर 180. म्हणजे 2x 180 मायनस 120 होतील. बरोबर आहे. यावरून 2x बरोबर 180 मधून 120 गेले तर राहतील 60. यावरून x ची किंमत काढता येईल. x इक्वल टू 60 हे दोन भागाकारात येतील. म्हणजे x इक्वल टू 30. 60ला 2ने भागितलं उत्तर काय येईल? 30. म्हणजे हा कोन किती असेल? 30 अंशाचा. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, आकृतीनुसार पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचं आहे. येथे आकृती दिलेली आहे आपल्याला आणि 4 विधान दिलेले आहेत. कंस AXB व कंस CYD एकरूप आहेत. AXB हा कंस होईल आणि CYD हा होईल. एकरूप आहेत. एकरूप आहेत का? लहान मोठे आहेत. कारण ते जर एकावर एक ठेवले तर तंतोतंत जुळणार नाहीत. लहान मोठे आहेत. म्हणजे हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. एकरूप नाहीत. कंस CYD ची लांबी ही कंस AXB च्या लांबीपेक्षा जास्त आहे. CYD या कंसाची लांबी या कंसापेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. मेजर ऑफ कंस AXB या कंसाचे माप आणि CYD या कंसाचे माप इक्वल दिलेले आहे. दोघांचे माप 60 अंश आहेत. बरोबर आहे. कारण हा केंद्रीय कोन आहे. हे जर आपण लहान वर्तुळ कन्सिडर केला तर याचंही माप 60च होईल आणि हा मोठा वर्तुळ कन्सिडर केला तर या CYDचं माप म्हणजे केंद्रीय कोना मापा एवढंच येणार आहे. त्यामुळे हे पण किती आहे? 60 अंशाचं आहे. हे दोन्ही कंस सारख्याच मापाचे आहेत. सत्य आहे विधान. मेजर ऑफ अँगल AOB आणि COD दोघांची मापे 60च आहेत. म्हणजे विधान सत्य आहे. म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1. 1 नंबरचा विधान असत्य आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो O वर्तुळ केंद्र असून मेजर ऑफ अँगल OBC 35 आहे. OBC या कोणाचं माप 35 अंश दिलेलं आहे. तर मेजर ऑफ अँगल BAC काढायचं आपल्याला. BAC या कोणाचं माप किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे पहा, हा जर कोन माहीत झाला आपल्याला तर काय होईल? म्हणजे हा कंस माहीत होईल. हा कंस माहीत झाला म्हणजे या कंसाने आंतरलिखित केलेला कोन हा आहे. म्हणजे हा पण कोन काढता येईल. आता हा कोन कसा माहीत होईल? या त्रिकोणामध्ये हे दोन कोन माहीत आहेत. एक कोन 35चा दिलेला आहे परंतु ही पण रेडियस आहे आणि ही पण रेडियस आहे. म्हणजे समद्विभुज त्रिकोण आहे हा. त्यामुळे हे दोन्ही पण कोन इक्वल आहेत. हा 35 हा 35 म्हणजे हा कोन काढता येईल आपल्याला. त्रिकोणाच्या तिन्ही कोनाची बेरीज 180 अंश असते. त्यामुळे हा कोन किती येईल पहा? 35 प्लस 35 प्लस 35 आणि प्लस हा समजा कोन O मेजर ऑफ अँगल O इक्वल टू 180. 70 होतील. 35 35 70
मेजर ऑफ अँगल ओ इक्वल टू 180. म्हणजे मेजर ऑफ अँगल ओ किती येणार आहे? हा 180मधून 70 गेले म्हणजे काय राहील? 110. म्हणजे 110 अंशाचा हा कोन येणार आहे. हा 110 आला, परंतु हा कोणता आहे? केंद्रीय कोन आहे, बरोबर आहे, कारण तो वर्तुळ केंद्रावर तयार झालेला आहे. हा केंद्रीय कोन असल्यामुळे या केंद्रीय कोनाचे जे माप आहे तेच या बी सी कंसाचे माप आहे. म्हणजे बी सी कंस किती येईल आपला? 110 अंशाचा येईल, बरोबर आहे. परंतु आता या बी सी कंसाने आंतरलिखित केलेला कोन आहे बघा हा, बरोबर आहे, बी ए सी. या बी सी कंसाने बी ए सी हा कोन आंतरलिखित केलेला आहे आणि आंतरलिखित कोनाचे माप या कोनाने आंतरखंडित केलेल्या कंसापेक्षा निम्मे असणारे. म्हणजे मेजर ऑफ अँगल बी ए सी या कोनाचे माप किती असेल? 110च्या अर्धे असेल. म्हणजे काय येईल? 55 अंश. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. पहा, तोंडी काढता येईल. या दोन्ही कोनांची बेरीज 70 आहे, म्हणजे हा 110चा येईल. हा 110 आला म्हणून हा कंस किती येणार आहे? 110चाच येणार आहे. हा कंस 110 आहे, बी सी हा कंस 110 आहे, म्हणून हा कोन किती येईल? त्याच्या हाफ होईल, 55 अंश. नेक्स्ट, येथे मित्रांनो आकृतीत ओ वर्तुळ केंद्र आहे. ओ हा वर्तुळ केंद्र दिलेला आहे. मेजर ऑफ अँगल क्यू पी टी या कोनाचं माप किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. क्यू पी टी या कोनाचं माप काढायचं आहे. तर पहा, आकृतीमध्ये हा केंद्रीय कोन दिलेला आहे 110 अंशाचा. तर त्यामुळे या कंसाचं माप किती असेल? केंद्रीय कोना एवढंच असणार आहे. म्हणजे हा कंस किती येणार आहे? 110 अंशाचा, बरोबर आहे. हा 110 आहे, म्हणजे या कंसाने आंतरलिखित केलेला कोन हा होईल, बरोबर आहे. आर पी क्यू हा कोन होईल आंतरलिखित केलेला कोन. मग त्याचं माप किती येणार आहे? याच्या अर्ध असणार आहे. म्हणजे 110चे अर्धे किती होतील? 55. म्हणजे हा कोन किती येणार आहे? 55 अंशाचा. आपल्याला काढायचा आहे हा कोन क्यू पी टी हा कोन काढायचा आहे. परंतु हे दोन कोन कोणते आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. त्यापैकी हा 55 आहे, तर मग हा किती असेल? 180 - 55 असेल. म्हणजे 180 - 55 म्हणजे 125 अंशाचा कोन हा असेल, बरोबर आहे. प्रथम आपण काय करणार? हा केंद्रीय कोन दिलेला आहे म्हणून हा कंस 110चा आहे. हा कंस 110चा आहे म्हणून या कंसाने आंतरलिखित केलेला कोन हा याच्या अर्धा होणार आहे, 55, बरोबर आहे. हा 55 झाला, परंतु हे दोन रेषीय जोडीतील कोन आहेत, त्यामुळे हा कोन 180 - 55 असेल. याप्रमाणे उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, येथे मित्रांनो चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन दिलेला आहे. ए बी सी डी चक्रीय चौकोन आहे. मेजर ऑफ अँगल बी ए डीचं माप 75 अंश दिलेलं आहे व मेजर ऑफ अँगल ए डी सी या कोनाचं माप 85 अंश दिलेलं आहे आणि या दोन कोनाचे दुभाजक एकमेकांना ओ बिंदूमध्ये छेदतात हे पण दिलेलं आहे आपल्याला. तर मेजर ऑफ अँगल बी ओ सी किती? बी ओ सी या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. पहा, हा कोन किती अंशाचा असेल? तर पहा, आपल्याला एक गुणधर्म माहिती आहे चक्रीय चौकोनाचा. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे पूरक कोन असतात, बरोबर आहे. म्हणजे या कोनाचं माप 75 आहे, तर या कोनाचं माप किती असेल? एवढ्या कोनाचं माप किती असेल? 180मधून 75 मायनस केले, 180मधून 75 मायनस केले तर काय होईल? 105 येईल. म्हणजे 105 अंश या कोनाचं माप असेल. हा कोन मिळाला आपल्याला. त्याप्रमाणे डीचा समोरचा कोन कोणता आहे? बी आहे. मग या दोन कोनाची बेरीज किती असते? 180. त्यापैकी एक 85चा आहे. म्हणजे दुसरा किती असेल? 180मधून 85 जर गेले तर काय राहील? 95 अंश, बरोबर आहे. म्हणजे हा किती असेल? 95. परंतु हे दोन काय आहेत? दुभाजक आहेत. म्हणजे याचं माप किती असेल? या मधल्या त्रिकोणामधल्या या कोनाचं माप 95/2 असेल, कारण हा कोन दुभाजक दिलेला आहे आपल्याला. याचं पण माप किती असेल? मग हा आला आपला 105चा. या त्रिकोणामधल्या कोनाचं माप किती येईल? 105/2 येईल. आपल्याला हा कोन काढायचा आहे.
मग ह्या दोन कोणाचे माप आपल्याला माहीत झालेले आहेत. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते 180. त्यापैकी OBC हा कोण किती येईल? OBC त्रिकोणामधला हा 95 आहे, परंतु हा दुभाजक असल्यामुळे 95/2 होईल. एवढा कोण किती होईल? 95/2. 95चे अर्धे होतील, बरोबर आहे. आणि प्लस मग हा कोण किती होईल? ह्या त्रिकोणामधला 105/2 होईल, कारण हा कोण दुभाजक आहे. 105/2 होईल. मेजर ऑफ अँगल BOC. ह्या त्रिकोणामध्ये तिन्ही कोण झाले, तिघांची बेरीज किती असेल? 180 अंश, बरोबर आहे. तर आता येथे दोघांचा छेद सारखा, एकच छेद घेऊ आपण. म्हणजे हे काय होईल? 105 आणि 95 म्हणजे 200 होतील, बरोबर आहे. 200/2 आणि प्लस मेजर ऑफ अँगल BOC = 180 डिग्री. तर आता पहा, 200ला 2ने भागितलं 100 येईल, प्लस मेजर ऑफ अँगल BOC 180 डिग्री. आपल्याला हे काढायचं आहे. मेजर ऑफ अँगल BOC बरोबर 180 - 100 म्हणजे किती होतील? 80 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे पहा. नेक्स्ट, येथे मित्रांनो आकृतीमध्ये आपल्याला कंस BXC. आता पहा, BX आणि C म्हणजे हा एवढा कंस, B पासून या C पर्यंत. BXC हा कंस एकरूप दिलेला आहे. कोणत्या कंसाला? BYCला. BYC पूर्ण वर्तुळ तयार झालेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे B आणि C हे दोन्ही पण कंसाचे कसे आहेत? B आणि C अंत्यबिंदू आहेत, बरोबर आहे. आणि ते एकरूप आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो? BC हा आपला व्यास असला पाहिजे. BC हा व्यास आहे म्हणजे काय? येथे दोन अर्धवर्तुळ कंस तयार झालेले आहेत आणि आपल्याला कोण कोणता विचारलेला आहे? मेजर ऑफ अँगल BAC. BACचं माप काढायचं आपल्याला. हा कोण किती अंशाचा आहे हे काढायचं आपल्याला. पहा, हे अर्धवर्तुळ झालेलं आहे. या व्यासाने आंतरलिखित केलेला कोण काटकोन असतो. म्हणजे या कोणाचं माप किती येणार आहे? 90 अंश. किंवा असं जर अर्धवर्तुळ असेल, हा डायमीटर आहे समजा, AB हा डायमीटर आहे. तर आता एवढ्या अर्धवर्तुळावरचा कोणताही जरी बिंदू घेतला आपण आणि हे दोन बिंदू जोडून घेतले तर तेथे 90 अंशाचा कोन होतो. समजा हा बिंदू घेतला, हे दोन जोडले तर हे किती झाला? 90 अंश. कारण हे व्यासाचे पॉईंट आहेत. हा पण किती येईल? 90. कोणताही बिंदू घ्या, हा बिंदू घेतला, हे जोडून घेतले, होईल 90 अंशाचा कोन होईल. त्याप्रमाणे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. 2017च्या परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135 अंश आहे. समजा एक वर्तुळ आहे, हे केंद्रीय कोन काढला आपण. या कोणाचं माप किती दिलं आहे? 135 अंश. तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती? हा या केंद्रीय कोनाने आंतरखंडित केलेला कंस आहे. तर विशाल कंस कोणता होईल? हा होईल बा. समजा B आणि C हा एवढा, हा BMC हा काय होईल? विशाल कंस. हा केंद्रीय कोन दिलेला आहे 135चा, म्हणजे हा कंस किती येणार आहे? 135च येणार आहे, बरोबर आहे. पूर्ण सर्कल आहे, पूर्ण वर्तुळ कितीच असते? 360. त्यापैकी हे मायनस करावं लागतील आपल्याला 135. म्हणजे हा उरलेला विशाल कंस कितीचा येणार आहे? 360 - 135. 5, 2, 2 225 अंशाचा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.